हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदाईस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरचरणी प्रार्थना. बघा मी इथे ना मस्तपैकी असे कांदे, लसूण, अद्रक, टमाटे असं भाजायला ठेवलेले आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकून दिलेलं आहे. नंतर कांदे टाकले, टमाटे टाकले, थोडंसं जिरं टाकलं, लसूण, अद्रक टाकलं. मस्तपैकी त्याला आता फ्राय करायचे. मी आज बनवणार इथं मस्तपैकी अशी चमचमीत अशी पनीरची भाजी. हॉटेल ढाब्याला पण दूर करणार, तुम्ही हॉटेल ढाबा विसरून जाणार अशी मस्तपैकी ही पनीरची भाजी. तर इथं बघा मी पनीर घेतलेले आहे. आता याला आहे ना मस्तपैकी आपण आहे ना कापून घ्यायचं आहे. तर असं 2 भाग केले मी. आता मस्तपैकी असे तुम्हाला लागतील तसे तुकडे तुम्ही करून घ्यायचे. मला तर छोटे तुकडे आवडत नाही, मी मोठे मोठेच तुकडे करून घेते. तर हे बघा अशा प्रकारे मी तुकडे करून घेतलेले. हे बघा इतके छोटे छोटे चौकोनी आकाराचे तुकडे मी इथं करून घेतलेले आहे. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. बनवून बघा, तुम्हाला खायला आवडेल. तर अशा प्रकारे मी इथं रेसिपी खूप छान आणि खूप मस्त बनवलेली. एकदा तुम्ही नक्की बनवाल ना तर तुम्हाला समजेल की भाजी किती छान बनलेली आहे असं. मी जशी बनवते ना त्याच प्रकारे तुम्ही बनवा. तर बघा इथं आहे ना पनीर मस्तपैकी मी असं कापून घेतलेलं आहे आता. आणि आपण तिकडे कांदे, टमाटे, लसूण ते पण मस्तपैकी फ्राय करायला ठेवलेलं आहे मी. आणि अशा प्रकारे हे सर्व काही पनीर मी इथं कापून घेतलेलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा. जे आपण ताई माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्यांनी मला सबस्क्राईब करा. तर बघा पनीर आपलं इथं अशा प्रकारे कापलं गेलेलं आहे. मस्तपैकी छोट्या तुकड्यांमध्ये मी कापून घेतलेलं आहे. तर चला आता पुढे रेसिपीला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे आहे ना मी सर्व पनीर इथं कापून घेतलेलं आहे. आता पाहुणे मंडळी आलेली, कविता आलेली, दीदी, दादू सर्व काही आलेले. तर त्यांच्यासाठी म्हटलं मस्तपैकी पनीरची भाजी बनवूया. तर आमच्या दादूचं तर पनीर फेवरेट आहे, दीदीला पण आवडतं म्हणून पनीरच. आणि कविता आणि जावे बापू ते खात नाही नॉनव्हेज वगैरे. मग त्यांच्यासाठी पनीर असं दुसरं काही पावभाजी वगैरे असंच बनवत असतो मी, कढी खिचडी वगैरे असं. तर बघा इथं आपले कांदे मस्तपैकी आता फ्राय होण्यात आलेले आहे, पण अजून पण झालेले नाही आहेत, अजून थोडे कच्चे आहेत. कांदे टमाटे चांगले फ्राय केले ना तर रेसिपी खूप छान बनते आणि आपल्याला तेलामध्ये पण जास्त फ्राय करायचं काम राहत नाही. तर आता इथं आहे ना साईडला मी राईस लावलेला आहे. तर दादूला राईस आवडतो. हा बघा इथं राईस लावलेला आहे. इथं तर दूध गरम करून झालेलं आहे. आणि बघा इथं वाटाणे घेतले मी, अर्धी वाटी वाटाणे. पनीरचा सुहानाचा मसाला घेतलेला आहे मी इथं. आणि त्यानंतर पनीर कापलेलं आहे. हा सुहाना मसाला टाकला ना तर भाजी आहे ना रेस्टॉरंटसारखीच लागते, हॉटेल ढाबासारखीच लागते. आता आपले कांदे टमाटे मस्तपैकी असे फ्राय झालेले बघा, तुम्ही बघू शकता. आता मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेते आणि याला आपल्याला मस्तपैकी बारीक करून घ्यायचे. आणि अजून पण माझी सर्दी खोकला गेलेली नाही ना, तर गळा असा तडतड करून उठतो, त्याच्यामुळे असा आवाज येतोय. आणि आज आमचे ना तांदूळचे पापड होते. तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येणार आहे. उद्या परत नागलीचे पापड आहेत, तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच तर बघा येणार आहे. आपला मसाला इथं मस्तपैकी बारीक झालेला आहे. तर त्याला आपल्याला इथं आहे ना गॅस पेटवून कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जसं लागेल तसं तेल टाकायचं आहे, कमी जास्त तुमच्या हिशोबाने. माझ्या हिशोबाने मी तेल टाकणार आहे इथं, कारण की मी थोडंसं जास्त तेल वापरणार आहे, कारण की पनीर मला इथं मस्तपैकी तळून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी. आता तेल तापून गेलं होतं, मी एक पनीरचा तुकडा टाकून बघितला. तेल आपलं इथं छान तापून झालेलं आहे. तर बघा इथं मी आता पनीर थोडंसं टाकून घेतलेलं आहे. अर्ध-अर्ध 2 भागामध्ये मी तळणार आहे याला. असं थोडंसं जर फ्राय केलं ना, पनीर जर थोडंसं असं फ्राय करून घेतलं ना, तर ते असं मस्त होऊन जातं आणि नरम होऊन जातं. तर बघा अशा प्रकारे मी इथं फ्राय केलेलं आहे पनीर.
हे बघा अशा प्रकारे ना एवढं पनीर आता आपलं फ्राय झालेलं आहे. याला आहे ना जास्त पण लालसर करायचं नाही आहे. तर बघा मी आता याला आहे ना फ्राय झालेलं एवढं मी काढून घेते आता एका प्लेटमध्ये. आता जे काही आपलं हे दुसरं राहिलेलं आहे ना ते पण आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. आता प्लेटमध्ये काढून घेते. आता मी हे पण टाकून घेणार आहे. हे पण आपल्याला त्याच प्रकारे तसंच फ्राय करून घ्यायचं आहे. तेल आपलं छान तापण झालेलं आहे ना त्याच्यासाठी पनीर लवकर फ्राय झालेलं आहे आपलं. आता हे मी उलटपलट करून घेते. याला असं उलटपलट करून घ्यायचं आहे. हे बघा आता हे पण मस्त झालेलं आहे बघा. आपण याला बी काढून घ्यायचं आहे. त्याच प्लेटमध्ये आपल्याला हे पण पनीर काढून घ्यायचं आहे बघा. मस्त लाल झालेलं आहे. आता सर्व पनीर काढून घेतलं. आता जे काय अर्धी वाटी वाटाणे होते ना ते पण आपल्याला इथं फ्राय करून घ्यायचे म्हणजे लवकर शिजून जातात ते. असं तेलामध्ये जर कधी फ्राय केलं ना लवकर शिजून जातात. ते पण आहे ना त्या वाटीमध्येच काढून घेते. पनीरचे प्लेटमध्ये काढलं तरी पण चालतं. चला तर आता हे पण काढून घेतलेलं आहे मी. आपला जो काही मसाला होता ना तो या तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि आधीच मसाला आपला खूप फ्राय झालेला आहे. याला जास्त नाही बी केलं ना तरी चालेल. पण तेलामध्ये चांगलं मस्तपैकी याला परतून घ्यायचं आहे. आता याला मस्त असं परतवत राहायचं आहे थोडा वेळ. उन्हातले ना याला परतवतच राहायचं आहे. हे बघा आता आपल्याला इथं थोडासा हिंग टाकायचा आहे. थोडं धना पावडर, थोडीशी हळद, लाल चटणी, तिखट चटणी, फिकट चटणी. त्यानंतर ते पण मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता सुहानाचा मसाला इथं टाकून घ्यायचा आहे. याला पण छान मस्त असं परतून घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी अर्धा कप दूध आणि मलाई टाकून घेतलेली आहे. ती पण चांगली याच्यात मिक्स करून घ्यायची. भाजी आपली अजून मस्त घट्ट बनते. आता मिक्सरचं भांडं धुवून मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे. आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. परत थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकलं मी. त्याला ना आजूबाजू लटकलेलं होतं. मग ते पूर्ण धुवून मी इथं पाणी टाकून दिलेलं आहे.
तर आता अजून 2 ग्लास पाणी मी इथं ॲड केलेलं आहे, ते मिक्स झालं. बघा, मस्तपैकी एवढाच रस्सा बनवायचा आहे. याला अजून आटू द्यायचे, उकळेल, अजून आटेल तर भाजी आपली मस्त घट्ट होणार. आता हे उकळल्यावर आपल्याला इथं वाटाणे आणि पनीर टाकून घ्यायचं आहे. हे बघा, भाजी आपली मस्त उकळायला लागली. थोडासा मसाला टाकला मी अजून. आता ना वाटाणे टाकून घ्यायचे, नंतर पनीर टाकून घ्यायचं आहे. भाजी एकच नंबर आपल्या इथं झालेली आहे. काय जाता तुम्ही बाहेर हॉटेल ढाबावर, त्याच्यापेक्षा आपल्या घरच्या घरी बनवा आणि सर्वजण मस्त पोट भरून मन भरून खा. विकतचं पुरत नाही आणि घरचं संपत नाही असं म्हण आहे. तर ती खरंच म्हण खरी आहे. घरी आपण बनवलेलं आहे ना, कधीच आपलं कमी पडत नाही आणि बाहेरचं आणलं का ते पुरतच नाही. तर बघा, भाजी आपली इथं एकच नंबर झालेली आहे. तर अशा प्रकारे आजचा माझा हा पनीरचा रेसिपीचा व्हिडिओ होता. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भाजी पण झालेली आहे, आता भात पण झालेला आहे, दूध तापवून झालेलं आहे, चपात्या झालेल्या आहेत. तर चला, कोणाची वाट बघताय, या तुम्ही सर्वजण जेवण करायला. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.